नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक वाईट शत्रूंचा नाश करण्यासाठी जे लोक आपल्याला त्रास देतात त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. खरं तर आत्ताच्या काळात मित्र मोजकेच असतात, पण शत्रू मात्र खूप असतात. आपण थोडीशी प्रगती केली, एखादी नवीन वस्तू घरात आणली की घरातलीच लोक किंवा शेजारचीच लोक आपल्यावर जळतात. बघा, तुम्ही एक छोटासा सोन्याचा दागिना करा, तुमच्याच घरातले लोक तुम्हाला किती टोमणे मारतात. तुम्ही एखादं नवीन छान घर घ्या किंवा एखादा छान फ्लॅट घ्या, आपल्याच नात्यातले लोक आपल्याला किती नजर लावतात. हे प्रत्येकाच्या घरात किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात आहे की घरातल्यांनी जवळचे शत्रू जरा जास्तच असतात. बऱ्याच वेळा व्यवसायाचं ठिकाण असतं, मग त्या व्यवसायाच्या ठिकाणी काही शत्रू होतात. कधी कधी गुप्त शत्रू असतात. शत्रुबाधा माहिती आहे, पण त्या गुप्त शत्रूंचं नाव माहिती नसतं, कारण ते शत्रू आपल्यावरती म्हणजे आपल्या पाठीमागे वार करतात. बघा, कुठलाही शत्रू असेल, तो गुप्त शत्रू असेल किंवा कसाही शत्रू असेल, शत्रू हा शत्रू असतो आणि तो नेहमीच वाईट असतो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच शत्रुत्व संपवण्यासाठी, जे लोक तुम्हाला खूप त्रास देतात त्या लोकांचा आपल्या आयुष्यातून नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे एक उपाय सांगणार आहे. खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, जर तुमच्या आयुष्यात एक किंवा अनेक शत्रू असतील, अजिबात घाबरायचं नाही. शत्रू आहे, ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला स्वीकारायची आहे की हो आहे माझा हा शत्रू. तुम्ही किती पण त्याच्याशी चांगला वागा, तुम्ही किती पण त्याच्यासाठी काही गोष्टी करा, पण एखाद्या माणसाने ठरवलेलं असतं की आपण याच्याशी वाईटच वागायचं, शत्रुत्वानेच वागायचं, तो तसाच वागतो. पण त्याला जर त्याची जागा दाखवून द्यायची असेल तर कुठल्याही शनिवारच्या दिवशी, आठवड्यातील कुठलाही एक शनिवार घ्या, त्या शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 6 किंवा फार 6:30 वाजता एक छोटी प्लेट किंवा एक छोटी वाटी घ्या. त्याच्यामध्ये एक 5-6 तुरटीचे खडे ठेवा. तुरटीच्या वरती एक 5-6 मिठाचे खडे ठेवा. जे खड्याचे मीठ असतं ते म्हणजे तुरटी आणि मीठ, दोनही गोष्टी एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्याच्यावरती काळ्या मोहरीचा दिवा लावा. काळ्या मोहरीचा. आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला ही जी प्लेट आहे, ही प्लेट ज्या दिशेला तुमचा शत्रू राहतो, आता समजा तुम्ही एकाच घरात राहता आणि तुमची जाऊबाई तुमच्याशी वाईट वागते, घराच्या दक्षिण दिशेला समजा तुमची सासू तुम्हाला त्रास देते, तरीही घराच्या दक्षिण म्हणजे घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला. समजा शेजारी पाजारी काही लोक तुमच्या राहत आहेत आणि ते लोक जर घराच्या उत्तर दिशेला राहतात, घराच्या पश्चिम दिशेला राहतात, तर मग त्या दिशेला जो तुमचा शत्रू आहे तो ज्या दिशेला वास्तव्य करतोय, ज्या दिशेला तो राहतोय, ज्या ठिकाणी तो आहे, त्या ठिकाणी हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या आतमध्ये लावायचा आहे. आणि तिथे बसून तुम्हाला 21 वेळा जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे, व्यवस्थित ऐका. मंत्र आहे माझे, बघा व्यवस्थित ऐका, माझे शत्रू निवारण हारण, माझे शत्रू निवारण हारण, माझे शत्रू निवारण हारण, माझे शत्रू निवारण हारण. हा जो मंत्र आहे हा तुम्हाला म्हणायचा आहे 21 वेळा. आणि त्याच्यानंतर जो दिवा तुम्ही त्या तुरटीवर आणि मिठावर लावलेला आहे त्याच्यावरती एक खोलगट भांडं ठेवायचं आहे. आता हा दिवा तुम्हाला तिथे, बघा, हा दिवा तुम्हाला तिथे कमीत कमी अख्खी रात्र किंवा एक 7-8 तास तरी प्रज्वलित ठेवायचं आहे. 5-6 तास झाले किंवा अख्खी रात्र उलटून गेली की ते जे झाकणवरती खोलगट ठेवलेले ते बाजूला करायचं. त्या भांड्याला जी काळं साठलेलं असेल, हे काळं एकत्रित आपल्या उजव्या हाताच्या कुठल्याही बोटाने करायचं आणि आपल्या घराच्या दक्षिण भागात, बाहेर आतमध्ये कुठेही त्या शत्रूचं फक्त नाव लिहायचं. त्या शत्रूचं नाव लिहायचं. एक 5 मिनटं 10 मिनटं किंवा तुम्ही 1 दिवस ते नाव ठेवलं तरीही खूप आहे. आणि त्याच्यानंतर ते नाव तुम्ही पुसून टाका. तुम्हाला वाटेल की मी नाव लिहिलं आहे आणि कुणीतरी मला काहीतरी बोलेल, 5 मिनटं ते नाव लिहून लगेच तुम्ही ते पुसून टाका. बघा, हा उपाय लाल किताबमधील आहे, जो शत्रू निवारण करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हा उपाय पुन्हा करण्याची गरज नाही. कुठल्याही फक्त एका शनिवारी तुम्ही करून बघा. तुमच्या आयुष्यात असणारा जो कुठला शत्रू असेल, ज्याचं नाव तुम्ही त्या काजळीने तिथे लिहाल, तो शत्रू पूर्णतः सुधारून जाईल.
जे तुम्हाला त्रास देत होता, नजर लावत होता, बाधा लावत होता, अगदी काहीही करत होता, ते पूर्णतः त्याच्या आयुष्यातून जे आहे ते संपून जाईल. जो खूप तुमचा शत्रू होता, खूप रागराग करायचा, पुढे जाऊन तो तुमच्याशी मैत्रीत्वाने वागेल, तो तुमच्याबरोबर चांगला वागेल, अक्षरशः तो तुम्हाला शरण येईल. आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एक 8 ते 10 दिवसांमध्ये याचा पूर्ण अनुभव येऊन जाईल. आता जो दुसरा उपाय मी सांगतेय, या उपायासाठी सुद्धा तुम्हाला लागणार आहे तुरटी. तुम्हाला थोडीशी, खूप नको, एक 4-5 तुरटीचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत. खूप मोठे नको, खूप बारीक नको, मध्यम आकाराचे असे तुरटीचे खडे घ्यायचे आहेत. जी तुरटी घेतलेली आहे ती काळ्या रंगाच्या कापडावर ठेवा. एक छोटं काळं कापड घ्या, त्याच्यामध्ये ही तुरटी ठेवा आणि त्या तुरटीच्या वरती एक अर्धा चमचा हळद घाला. बघा, काळ्या कापडामध्ये तुरटी ठेवायची आणि तुरटीच्या वरती अर्धा चमचा पूजेची किंवा जी घरात आपण वापरतो ती चांगली छान हळद घालायची. इतकं करून झाल्यानंतर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. जे लिंबू घ्याल ते व्यवस्थित स्वच्छ असावं, कुठेही ते किडलेलं तुटलेलं नसावं. जे लिंबू घ्याल ते लिंबूमध्ये थोडं कट करायचं, म्हणजे मध्ये त्याला चीर घालायची. सेपरेट भाग नाही करायचे, पण मध्ये चीर घालायची. आता हे जे लिंबू आहे, हे लिंबू त्या व्यक्तीच्या नावाने पहिले अभिमंत्रित करायचं. ज्या व्यक्तीच्या नावाने अभिमंत्रित करायचं आहे त्या व्यक्तीचं 11 वेळा नाव घ्यायचं. फक्त नाव घ्यायचं. सोहम 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 सोहम, तृप्ती 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 तृप्ती, 11 वेळा फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. नाव घेतल्यानंतर हे कट केलेलं, मध्ये चीर घातलेलं हे लिंबू तिथे त्या त्या तुरटीवरती, हळदीवरती, त्या कापडावर ते ठेवून द्यायचं. आता कापड घट्ट बांधायचं. एक छान पुरचुंडी म्हणजे पोटली तयार करायची आणि ही जी तयार केलेली पोटली आहे, ही पोटली आपल्या घरात जिथे तुम्ही राहताय, तुमच्या घरातला शत्रू असेल, बाहेरचा शत्रू असेल, कुणीही शत्रू असेल, ही पोटली तुमच्या घराच्या आतमध्ये, बघा, एका गुप्त कुठल्याही दिशेला असेल, पण गुप्त ठिकाणी, कपाट असेल, शॉकेश असेल, एखाद्या रिकामी मोकळी जागा असेल, काही असेल, तर त्या ठिकाणी ही पोटली तुम्हाला 48 तास ठेवायची आहे. 48 तास पूर्ण झाल्यानंतर ती काळी पोटली तिथून बाहेर काढायची आणि ही पोटली घराच्या बाहेर एखाद्या मोकळी जागा असेल, एखादं तिथे झाड असेल, तर त्या झाडाखाली ठेवून यायची. बघा, ही पोटली सोडायची नाही तिथे गेल्यानंतर काहीच नाही, कारण या पोटलीत त्या 48 तासात तुमच्या घरात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, बाधा, शत्रुबाधा सगळं काही ते शोषून घेईल. आणि जेव्हा तुम्ही ते 48 तासानंतर घराच्या बाहेर लांबपर्यंत एखाद्या झाडाखाली ठेवाल, तेव्हा ती सगळीच बाधा जी आहे ती तिकडे टाकून तुम्ही याल. ज्या व्यक्तीच्या नावाने ते लिंबू अभिमंत्रित केलं होतं त्या व्यक्तीची तुम्हाला लागलेली नजर बाधा आणि शत्रुबाधा पूर्णतः घराच्या बाहेर निघून जाईल. हा उपाय सुद्धा एकदाच करायचा आहे, पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. दोनही उपाय खूप साधे सोपे आहेत. दोघांपैकी एक करा, शक्य असेल तर 2 करा, पण नक्की करा.